सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट। शरद पवारांचे नातू युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी यांचा मुंबईमध्ये साखरपुडा पार पडलाय आणि या साखरपुड्यासाठी शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे सहकुटुंब उपस्थित होते। कुटुंब आणि राजकारण या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत हे पवार कुटुंबाने पुन्हा एकदा दाखवून दिलंय। अजित पवार, सुनेत्रा पवार, अजित पवार यांच्या मातोश्री जय आणि पार्थ पवार, शरद पवार, प्रतिभा पवार, सुप्रिया सुळे आणि कुटुंबामधले बरेच जण या साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते। मेघदूत बंगल्याच्या गृहप्रवेशाच्या वेळेला मंत्री शंभूराज देसाई आणि त्यांच्या मातोश्रींना अश्रू अनावर झाले। मेघदूत बंगल्यावरती शंभूराज देसाई यांचं बालपण गेलंय। आजोबा स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्याच्या नंतर त्यांना मेघदूत बंगला मिळाला होता। या दरम्यान मंत्री शंभूराज देसाई यांचा जन्म झाला होता, त्यामुळे पहिली 5 वर्ष शंभूराज देसाई यांनी इथेच बालपण घालवलं। यानंतर आज तब्बल 55 वर्षांच्या नंतर शंभूराज देसाई हे आपल्या मातोश्रींसोबत गृहप्रवेशाच्या दरम्यान आले होते आणि त्यावेळेला त्यांचे डोळे पाणावले। संपूर्ण देसाई कुटुंब भावुक झालं। माझे आजोबा स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब राज्याचे गृहमंत्री असताना याच वास्तूमध्ये याच बंगल्यामध्ये माझा जन्म झाला 17 नोव्हेंबर 1966 आणि तेव्हापासूनच्या या बंगल्याबरोबरच्या आमच्या आठवणी, आमच्या परिवाराच्या आठवणी या ठिकाणी जोडल्या गेलेल्या आहेत। मुख्यमंत्री फडणवीसांनी इशारा दिल्याच्या नंतर सुद्धा मंत्र्यांकडून वादग्रस्त वक्तव्य सुरूच आहेत। मंत्री संजय शिरसाट यांनी वसतिगृहावरती बोलत असताना वादग्रस्त वक्तव्य केलंय। वसतिगृहासाठी 5, 10, 15 कोटी किती रुपयेही मागा, लगेचच मंजूर करू, सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय असं शिरसाट म्हणाले। अकोल्यामधल्या एका कार्यक्रमामध्ये बोलत असताना संजय शिरसाट यांनी हे वक्तव्य केलं। तुम्ही माझ्याकडे या, 5 कोटीचं असेल, 10 कोटीचं असेल, 15 कोटीचं असेल, मागा, दिलं नाही तर नावाला संजय शिरसाट करा। आपल्या बाबत चाललंय का सरकारचा पैसा वापरायचा कसं एवढी आकार आपण ठेवायची, बाजार करायचं। दरम्यान राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी केलेल्या या विधानाची राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी पाठराखण केली आहे। पराचा कावळा केल्याचं मत मिटकरी यांनी व्यक्त केलं। भाष्य करत असताना, कारण मी स्वतः त्या स्टेजवर होतो, महायुतीचे सर्व आमदार त्याचप्रमाणे विरोधी पक्षातले पण आमदार होते, त्यांच्या रांगड्या भाषेत त्यांनी जे काही बोलले की सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचा काय जात आहे, आणि एवढ्या एका ओळीवर पराचा कावळा मीडियाच्याच माध्यमातून झाला का हे एकदा तपासलं पाहिजे। भर कार्यक्रमामध्ये राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी ग्रामसेवकाला धमकावल्याचा व्हिडिओ शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी पोस्ट केलाय। एका कार्यक्रमाला घरकुलाच्या लाभार्थ्यांना आणण्याचं टार्गेट पूर्ण केलं नाही, त्यामुळे बोर्डीकरांनी ग्रामसेवकाला थेट कानाखाली मारण्याची धमकी दिल्याचं रोहित पवार म्हणाले। परभणीच्या जिंतूर तालुक्यामधल्या बोरी गावामधला हा व्हिडिओ असल्याचं रोहित पवार यांनी सांगितलं। कृपया यांना आवरा, महाराष्ट्राची बेअब्रू होतीये असंही रोहित पवार म्हणाले। विधवा मोलमजुरी करणाऱ्या सर्वसामान्य महिलांचा ग्रामसेवक छळ करत होता आणि ज्या भाषेमध्ये त्याला कळतं त्याच भाषेमध्ये समज दिल्याचं स्पष्टीकरण मेघना बोर्डीकर यांनी दिलं। अर्धवट व्हिडिओ बघून, अर्धवट काही म्हणून राज्याच्या जनतेची दिशाभूल करण्याचा कुणीही प्रयत्न करू नये हे मी बोललीये, लोकांच्यासाठी बोलले, लोकांच्या समोर बोलले, त्या जिल्हा परिषदच्या अधिकाऱ्यांच्या समोर बोलले की तुमचा कर्मचारी चुकतोय आणि तो चुकतोय हे मी त्यांना यापूर्वी सुद्धा वारंवार सांगितलं। म्हणजे ज्याला जी भाषा कळते त्या भाषेतच सांगावं लागणार ना। भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी वारंवार महाराष्ट्राच्या विरोधामध्ये गरळ ओकली आहे आणि त्याच दुबेंच्या संदर्भात फडणवीसांनी मोठं वक्तव्य केलं। निशिकांत दुबे यांचं वक्तव्य चुकीचंच आहे असं मत फडणवीसांनी मांडलंय। मात्र निशिकांत दुबे मुंबईमध्ये आल्यास त्यांच्याशी गैरवर्तन होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ असंही फडणवीस म्हणाले। तसंच ज्याला मराठी येत नाही त्यांना मारणं योग्य नाही असंही फडणवीसांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलंय। महाराष्ट्र विरोधी बरळणारे भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी पुन्हा एकदा ठाकरे बंधूंना डिवचलंय। हिंदी भाषिकांना मारणाऱ्यांचं राजकारण चालणार नाही असं थेट आव्हान सुद्धा दुबेंनी दिलं।
यासोबतच मुंबईमध्ये कोट्यवधी रुपये खर्चून माझे पोस्टर लावले, पोस्टरसाठी समुद्राचं दृश्य सुद्धा तयार केलं, अशी टीका त्यांनी केली आहे. तर भाषेचं राजकारण बघून मनाला वेदना होत असल्याचं दुबे यांनी वक्तव्य केलं. आज ही मुझे सूचना मिली कि मनसे ने थाने और मुंबई में जो है जगह जगह मेरे पोस्टर लगाए हैं, करोड़ों रुपया खर्चा किया है मेरे पब्लिसिटी के लिए, और उसमें डूबे डूबे कर जो है मारेंगे उस तरह के पोस्टर उसने समुद्र का सीन बनाकर किया है. ये जो विवाद है ना, ये विवाद जब होता है तो मन में तकलीफ होती है. पावसाळी अधिवेशनाच्या वेळेला तत्कालीन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निरोपाच्या भाषणाच्या वेळेला उद्धव ठाकरे यांना फडणवीसांनी सोबत येण्याची ऑफर दिली होती. मात्र ही ऑफर मस्करी असल्याचं आता फडणवीसांनी स्पष्ट केलं. यासोबतच त्यांचा पक्ष आम्ही नव्हे तर शरद पवारांनी फोडला असं म्हणत त्यांनी पवारांवरती खापर फोडलंय. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंची सुद्धा एकत्र येण्याची शक्यता फार कमी असल्याचं फडणवीसांनी म्हटलं. ईडी आणि सीबीआय बाजूला केल्यास सर्वजण परत येतील असा टोला विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी फडणवीसांना लगावला. आमदाराची संपर्क तुटला वगैरे पेक्षा तुमची ईडी सीबीआय जर बाजूला केली ना आणि पोलीस ही बाजूला केलं तर याच्यातले सगळेच्या सगळे वापस परत धावत येतील या मेंटॅलिटीमध्ये. आणि आजही तुमच्या मानसिक दबावाखाली तुमच्याबरोबर काम करतात. बाकी तुमच्याकडं तुम्हाला पाहून येणं असं तुमच्यामध्ये काही नाही आहे. दरम्यान ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावरून सुद्धा फडणवीसांनी भाष्य केलंय. ठाकरे बंधूंच्या मनामध्ये काय आहे ते सांगता येत नाही, राजकीय मजबुरी आहे म्हणून दोघे एकत्र आल्याची टीका फडणवीसांनी केली आहे. यासोबतच मुंबई महानगरपालिका निवडणुकांमध्ये महायुतीचाच विजय होणार असा विश्वासही फडणवीसांनी व्यक्त केला. मंत्री नितेश राणे यांनी मुस्लिम समाजाच्या विषयी वादग्रस्त विधान केलं होतं. यावरती मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली. नितेश राणे यांच्या वक्तव्याचं समर्थन नाही असं फडणवीसांनी स्पष्ट केलंय. यासोबतच अशा पद्धतीच्या भाषेचा वापर व्हायला नको असंही फडणवीसांनी खडसावलं. आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती मुंबईमधल्या मनसे पदाधिकाऱ्यांचा उद्या मेळावा होतोय. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे मार्गदर्शन करणार. रंगशारदा सभागृह इथे होणाऱ्या मेळाव्याला मनसेचे नेते, सरचिटणीस आणि महत्वाचे पदाधिकारी उपस्थित राहणार. उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांसोबत फोनवरून संवाद साधला. माजी नगरसेवक रामदास कांबळे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये गेल्याच्या नंतर ठाकरेंनी खासदार अनिल देसाई यांना फोन केला आणि शिवसैनिकांशी संवाद साधला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येत्या 6 ऑगस्ट रोजी दिल्लीच्या दौऱ्यावरती जात आहेत. 6 ते 8 ऑगस्ट असा हा 3 दिवसांचा त्यांचा दिल्लीचा दौरा आहे. खासदार संजय राऊत यांनी ही माहिती दिली. यावेळेला महाराष्ट्र विरोधी बरळणाऱ्या निशिकांत दुबे यांचा विषय घेणार असल्याचं सुद्धा राऊतांनी सांगितलंय. मैत्री दिनाच्या निमित्ताने बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी धनंजय मुंडेंना शुभेच्छा दिल्या. धनंजय मुंडे यांची प्रकृती चांगली व्हावी आणि लवकरात लवकर ते मैदानात यावेत अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. सन्माननीय माझे मित्र आदरणीय धनंजय मुंडे साहेबांसाठी जे तुम्ही विचारलं त्यांना माझा एकच सल्ला तर नाही, पण मैत्रीच्या शुभेच्छा नक्कीच आहेत. पण त्यांची प्रकृती लवकरात लवकर चांगली हो आणि ते मैदानात येऊ एवढीच अपेक्षा. कोल्हापूरमधल्या नांदणी मठामधल्या महादेवी हत्तीणीला परत आणण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वामध्ये मूक पदयात्रा काढण्यात आली. नांदणी गावामधून निघालेल्या पदयात्रेला कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावरती ही पदयात्रा धडकली. या पदयात्रेमध्ये कोल्हापूरकर मोठ्या संख्येने सहभागी झाले. कोल्हापूरच्या महादेवी हत्तीणीच्या संदर्भात लवकरच आनंदाची बातमी मिळेल असं खासदार धैर्यशील माने यांनी म्हटलंय. तर पेटानं वातावरण पेटू नये याची काळजी घेणं गरजेचं आहे. तसंच पेटाने यांत्रिक हत्ती देतो असं म्हणत या विषयाची चेष्टा करू नये असा इशारा सुद्धा धैर्यशील माने यांनी दिलाय. आपण खरं तर ह्या विषयाची चेष्टा होऊ नये याची काळजी कुणीही या ठिकाणी घेतली पाहिजे. निश्चितपणे आमची हत्ती हीच आम्हाला अपेक्षित आहे. तुम्ही काही आणून दिलं, जग जरी आणून दिलं तर ते आम्हाला मान्य नाही. पेटानं सुद्धा निव्वळ वातावरण पेटू नये याची काळजी घेतली पाहिजे. काही दिवसातच आनंदाची बातमी कोल्हापूरच्या ह्या सगळ्या प्रश्नाला निर्माण होईल आणि आपली हत्ती आपल्या गावाला मध्ये येईल.
अहिल्यानगरमध्ये मराठा समाजाकडून लग्न आचारसंहिता संमेलनाचं आयोजन करण्यात आलंय. पुण्यामधील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाच्या नंतर 2 महिन्यांपूर्वी मराठा समाजाच्या वतीनं लग्नासाठीची आचारसंहिता घालून देण्यात आली होती. या आचारसंहितेचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी आता मराठा लग्न आचारसंहिता संमेलन 2025 भरवण्यात आलं होतं. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील असलेल्या लिफ्टचा अपघात झाला. पहिल्या मजल्यावरून ही लिफ्ट थेट जमिनीवरती आदळली. लिफ्टचे दरवाजे तोडून जरांगे पाटील यांच्यासोबत त्यांच्या सहकाऱ्यांना बाहेर काढण्यात आलं. बीडच्या शिवाजीराव क्रिटिकल केअर हॉस्पिटलमध्ये मनोज जरांगे रुग्णाला भेटण्यासाठी गेले असता हा अपघात झालाय. दौंडच्या यवतमध्ये आक्षेपार्ह पोस्टच्या नंतर तणावाचं वातावरण होतं. दरम्यान यवत गावामध्ये सलग 3ऱ्या दिवशी जमावबंदी लागू आहे. चौकाचौकामध्ये सध्या पोलिसांचा कडेकोट असा बंदोबस्त आहे. पोलिसांनी आतापर्यंत 15 जणांना अटक केली असून आरोपींचा सध्या शोध सुरू आहे. 6 पथकं सध्या रवाना झालेली आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना त्यांचं वर्धा रोडवरचं घर उडवून देण्याची धमकी देण्यात आली. यानंतर गडकरींच्या घराबाहेरची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. नागपूर पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन आला. धमकी देणाऱ्या व्यक्तीला सिव्हिल लाईन भागामधून अटक झाली आहे. फोनवरून त्यांनी सांगितलं की आज गडकरी साहेबांच्या घरमध्ये मी बॉम्ब ठेवले आहे असा एक त्यांचा होता. तो त्याच्यानंतर आम्ही इमिडिएटली सरांच्या सिक्युरिटीला इन्फॉर्म केला. त्याच्यानंतर आमच्या BDDS चेकिंग त्यांच्या घरी झाला. तो त्याच्यामध्ये काही अडला नाही आम्हाला. वसई विरार महानगरपालिकेच्या माजी आयुक्तांना ईडीचं समन्स आलंय. अनिल कुमार पवार आणि त्यांच्या पत्नीला ईडीनं हे समन्स बजावलं. बेनामी मालमत्ता आणि कोट्यवधी रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. उद्या त्यांना ईडी कार्यालयामध्ये हजर राहण्याचे आदेश आहेत. 29 जुलै रोजी अनिल कुमार यांच्या निवासस्थानासह 12 संबंधित ठिकाणी छापे सुद्धा टाकण्यात आले होते. मुंबईमध्ये ॲप बेस्ड बस सेवा बंद करण्याचे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिल्याच्या नंतरही सिटी फ्लो बस सेवा सुरू आहे. तर दुसरीकडे ॲप बेस्ड सेवा देणारी उबरची सेवा मात्र परिवहन खात्यानं बंद केली. आरटीओ सिटी फ्लो बस सेवेला परवानगी देते, मग उबेर सेवेला का नाही असा सवाल उबेर बस चालकांनी विचारलाय. तर या संदर्भामध्ये जय महाराष्ट्र क्रांती संघानं परिवहन मंत्र्यांना अडचणी दूर करण्याची विनंती केली आहे. आरे मेट्रो स्टेशन ते फिल्म सिटीच्या दरम्यान रोपवे उभारण्याचा मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचा प्रस्ताव. रोपवेचा संजय गांधी नॅशनल पार्कपर्यंत विस्तार करण्याचा विचार करण्यात येतोय. त्यामुळे पर्यटक, फिल्म सिटीमधले कामगार आणि प्रवाशांना फायदा होईल. दर तासाला 2 ते 3 हजार प्रवाशांची वाहतूक होण्याचा अंदाज आहे. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेवरती आता 15 डब्यांच्या लोकल वाढवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतला. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल स्थानकामधल्या फलाट क्रमांक 5 आणि 2 ची लांबी वाढवली जाणार आहे. हे काम डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण करण्याचं लक्ष्य असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आणि त्यामुळे 2026 मध्ये 15 डब्यांच्या लोकलच्या फेऱ्यांमध्ये 40 पेक्षा जास्त पटीने वाढ होणार आहे. नाशिकमध्ये कोकण गोदावरी नदी जोड प्रकल्पाच्या कार्यालयाचं आज उद्घाटन झालंय. नदी जोड प्रकल्पाच्या कार्यक्रमामध्ये मंत्री छगन भुजबळ आणि माणिकराव कोकाटे एकत्र होते. मात्र मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सोबत असताना माणिकराव कोकाटे आणि छगन भुजबळ या दोघांनी बोलणं मात्र टाळलं. धाराशिवच्या आयुर्वेदिक महाविद्यालयामध्ये महाराष्ट्रामधली सर्वात मोठी स्किल लॅब उभारण्यात आली आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मंत्रालयाकडून उभारण्यात आलेल्या या लॅबमध्ये व्हर्च्युअल टेक्निक आणि एआयचा वापर करण्यात आलाय. आयुर्वेदिक महाविद्यालयामधल्या विद्यार्थ्यांना रुग्णांच्या आजाराच्या फिलिंग असलेल्या सिलिकॉन बॉडीवरती प्रॅक्टिकल करता येणार आहे. मानवाच्या प्रत्येक जनरेशनच्या सिलिकॉन बॉडीचे या लॅबमध्ये इन्स्टॉलेशन करण्यात आलंय. एआयचा वापर करून माणसाला होणाऱ्या प्रत्येक आजाराची तपासणी आता या लॅबमध्ये केली जाईल. नाशिक शहरामधल्या मुख्य बाजारपेठेमध्ये असलेली यशवंत मंडई इमारत अखेर इतिहास जमा होणार आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने यशवंत मंडई इमारत पाडली जाईल आणि या ठिकाणी बहुमजली पार्किंग तयार करण्याचा महानगरपालिकेचा मानस आहे. तुळजाभवानी देवीच्या 108 फुटी शिल्पामध्ये देवी अष्टभुजा असावी की द्विभुजा यावरून पुन्हा एकदा वाद पेटण्याची शक्यता आहे. छत्रपती शिवरायांना भवानी तलवार देतानाच्या शिल्पाच्या वेळेला तुळजाभवानी देवी अष्टभुजाच असेल असं स्पष्ट संकेत मंदिर प्रशासनाने आणि या संस्थानाने मॉडेलच्या संदर्भात प्रसिद्ध केलेल्या निवेदनामधून दिले होते. देवी अष्टभुजा की द्विभुजा यावरून वाद झाल्याच्या नंतर पालकमंत्री प्रताप सरनाईकांनी बैठक घेतली. अष्टभुजा स्वरूपामधल्या देवीचं संकल्पचित्र वेबसाईटवरून हटवण्याचे आदेश दिले होते. मात्र मॉडेल तयार करण्यासाठी मंदिर संस्थांनी दिलेल्या संदर्भात
अष्टभुजा उल्लेख करण्यात आलेला आहे. सांगलीमधल्या कृष्णा नदीच्या पात्रामध्ये पुन्हा एकदा मळी मिश्रित पाणी सोडल्याचा प्रकार समोर आला. नेमक्या कोणत्या कारखान्याने हे मळी मिश्रित पाणी नदीमध्ये सोडलं हे अद्यापही समोर आलेलं नाहीये. मात्र नदीकाठच्या कारखान्याने मळी मिश्रित पाणी नदीमध्ये सोडलं असा आरोप आहे. या पाण्यामुळे कृष्णा नदीच्या पाण्याला प्रचंड दुर्गंधी येतेय. यामधले मासे देखील मरू लागले आहेत. नदीकाठावरच्या मौजे डिग्रसच्या गावकऱ्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे याविषयी आता तक्रार दाखल केली आहे. 4 दिवसापूर्वी पाणी चढलेलं, पण आता पाणी उतरल्यामुळे, किष्णेचं पाणी उतरल्यामुळे मळी खूप दिसा लागल्या आणि मळीमुळे बरीच जीवितहानी होण्याची शक्यता आहे. इतकं दूषित पाणी आहे, माणूस जनावर सकट पिऊ शकणार नाही. काही मासे मूर्त अवस्थेत वर या लागले आहेत. पूर्णतः काळं पाणी झालेलं आहे आणि त्याचा दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे. उद्या हिंगोलीमध्ये शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्याकडून कावड यात्रा काढली जाणार आहे. या कावड यात्रेमध्ये 1 लाख शिवभक्त सहभागी होतील असा दावा बांगर यांनी केलाय. या कावड यात्रेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती राहील. ते कावड यात्रेमधल्या सहभागी शिवभक्तांना संबोधित करतील. शहरामधल्या महात्मा गांधी पुतळा परिसरामध्ये हा कार्यक्रम होणार आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दुसऱ्या सोमवारी ही कावड यात्रा निघत असते. उपमुख्यमंत्री आदरणीय शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे सुद्धा या कावडीमध्ये सहभाग नोंदवणार आहेत. त्यांच्यासोबत उदयजी सामंत साहेब असतील, दादा भुसे असतील, संजय राठोड असतील, आमचे प्रताप सरनाईक असतील आणि इतर काही माझे मित्र आमदार असतील, हे सुद्धा या कावडीमध्ये सहभाग नोंदवणार आहेत. सावली बारवरच्या कारवाईच्या प्रकरणामध्ये रामदास कदम यांनी मोठा आरोप केला. योगेश कदम यांची बदनामी करण्यासाठी सावली बारवरती जाणीवपूर्वकरित्या कारवाई करण्यात आली. या संदर्भामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांना भेटून माहिती देणार असल्याचं रामदास कदम यांनी म्हटलं. यासोबतच भविष्यात राज्यामधील सर्व डान्स बार बंद करावेत अशी मागणी सुद्धा रामदास कदम यांनी केली. वाशीमध्ये लेडीज बार बंद केला म्हणून काही पोलिसांनी योगेश दादाला फोन केला की साहेब तुम्ही थांबवा. म्हणजे थांबवलं नाही म्हणून हेतुपुरस्कार काही पोलिसांनी केलेलं हे बदनाम करण्याचा प्रकार आहे. मुंबईतल्या ताडदेव इथल्या वेलिंग्टन हाईट्स